पाटी हायवेच्या बाजूला लावलेली असते, अति घाई जीव जाई। आणि अशी परिस्थिती कुठेतरी या सरकारने आता महाराष्ट्राची आणि मुंबईची केली आहे। पुढच्या वर्षी एकही खड्डा दिसणार नाही, पुढच्या वर्षी एकही खड्डा दिसणार नाही। अहो, केलेले खड्डे तुम्ही भरायला तयार नाही तर पुढच्या वर्षीचं काय? अध्यक्ष महोदय, काय पोरखेळ लावून ठेवलेलं आहे की आता ज्या पुढच्या मेट्रो बनणार आहे त्या करताचं टेंडर हे टाटा स्कायला मिळालेलं आहे। टाटा स्कायला मिळाल्यानंतर कदाचित अशी घोषणा होईल, पुढचं स्टेशन को लगा डाला तो लाईव्ह झिंगाला आला। मंत्रालयाला जे मेट्रो स्टेशन बनलेलं आहे त्याचं टेंडर हे सर्फ एक्सेलला मिळालंय। अगला स्टेशन दाग अच्छे है मंत्रालय। अध्यक्ष महोदय, हे काय आपल्याला शोभणार आहे की ज्या मराठी माणसांनी स्वतःचं रक्त गाळून मुंबई ही मिळवून दिली, आज त्याच मुंबईमध्ये मराठी भाषेची, मराठी माणसाची कुठेतरी गळचेपी होतीये का? सांगतात तू नॉनव्हेज खातोस, हमको बास आएगा नहीं लेंगे, तशी होते यांची हिंमत। अख्खं आपलं राज्य हे आता परप्रांतीयांच्या हातामध्ये देणं बंद करा। ठाकरेंचा तरुण आमदार वरुण सरदेसाई यांनी सभागृहात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचं पितळ उघडं पाडलं। वांद्र पूर्वचे तरुण आमदार वरुण सरदेसाई यांनी आपल्याच राज्यात होणारी मराठी माणसांची दशा, मराठी शाळा बंद पडतायत, सर्व कार्यालय खाजगीकरण, परप्रांतीयांची मुजोरी यावरून शिंदे फडणवीस यांना बेकार धुतलं। वरुण सरदेसाई यांनी शिंदे फडणवीस हे कसे दोन बिझनेसमॅन लोकांसाठी काम करतात याचा पाडाच वाचून दाखवला। शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर शिंदेंनी कसा भ्रष्टाचार केला याचा पुरावा दाखवत शिंदेंना उघडं पाडलं। हे महायुतीचं सरकार दिल्लीच्या दावणीला बांधलंय। वरून जो आदेश येईल हे तेच करतात, यांना महाराष्ट्राशी काहीच देणं घेणं नाही असं म्हणत वरुण सरदेसाईंनी जोरदार हल्लाबोल केला। धन्यवाद अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, मी विरोधी पक्षाच्या 293च्या प्रस्तावावर बोलायला उभा आहे। अध्यक्ष महोदय, साधारणतः 1 वर्ष झालं नवीन सरकार आपल्या या राज्यामध्ये स्थापन झालेलं आहे। 240 जवळपास आमदार असलेलं मेजॉरिटीचं सरकार आहे। वारंवार असं आम्हाला सांगण्यात येतं की हे वेगवान सरकार आहे, सुपरफास्ट सरकार आहे, पण लहानपणापासून आम्ही जेव्हा जेव्हा महाराष्ट्रभरात फिरतो तेव्हा एक पाटी हायवेच्या बाजूला लावलेली असते, अति घाई जीव जाई। आणि अशी परिस्थिती कुठेतरी या सरकारने आता महाराष्ट्राची आणि मुंबईची केली आहे असं माझ्या मनामध्ये प्रश्न तयार झालाय। अध्यक्ष महोदय, आपल्या प्रत्येक भाषणामध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री सांगतात की महाराष्ट्राचा विकास हा आम्हाला शाश्वत विकास करायचा आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट। पण सध्या जर तुम्ही मुंबईची परिस्थिती बघितली, शाश्वत विकास सोडा, सदा श्वास सुद्धा आम्हाला घेता येत नाही, इतकी वाईट परिस्थिती आज मुंबई शहराची झाली आहे। अध्यक्ष महोदय, आज मुंबईची अशी परिस्थिती आहे की अख्खं मुंबई शहर खोदून ठेवलेलं आहे। कॉन्क्रीटचे रस्ते करायचे, कॉन्क्रीटचे रस्ते करायचे, कॉन्क्रीटचे रस्ते करायचे। गेल्या 5 वर्षांपासून ऐकतोय आम्ही की पुढच्या वर्षी एकही खड्डा दिसणार नाही, पुढच्या वर्षी एकही खड्डा दिसणार नाही। अहो, केलेले खड्डे तुम्ही भरायला तयार नाही तर पुढच्या वर्षीचं काय? आणि अध्यक्ष महोदय, एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी हा का अट्टहास केला होता कॉन्क्रीटच्या रस्त्यांचा? कारण ते असं सांगायचे की एकदा कॉन्क्रीटचे रस्ते केले की परत परत ते खोदण्याची गरज नाही। पण अध्यक्ष महोदय, माझ्याकडे मुंबई महानगरपालिकेचाच सर्क्युलर आहे। मुंबई महानगरपालिकेच्याच माझ्या वॉर्ड ऑफिसनी त्यांच्या रोड डिपार्टमेंटला लिहिलंय की माझ्या मतदारसंघामध्ये जे 10 कॉन्क्रीटचे रस्ते झाले ते रस्ते होऊन 3 महिने सुद्धा झाले नाही, ते परत आम्हाला खोदायला लागतील, कारण रस्ते बनवताना वॉटरच्या पाईपलाईन डॅमेज झाल्या आणि त्यामुळे संपूर्ण आमच्या वांद्रे परिसरामध्ये दूषित पाणी पुरवठा होतोय। म्हणजे काय उपयोग झाला या कॉन्क्रीटचे रस्ते बांधून जर आपल्याला 3 महिन्यात परत खोदायचे? तर एकदा ते कॉन्क्रीटचे रस्ते परत खोदले की तुमचा DLP सुद्धा वेव ऑफ झाला आणि मग कंत्राटदाराला सुद्धा आपण जबाबदार धरू शकणार नाही। अध्यक्ष महोदय, विकासाच्या नावाखाली एक दुसरा अजेंडा हाती घेतलाय, खासगीकरण, प्रायव्हेटायझेशन, प्रत्येक गोष्टीचं प्रायव्हेटायझेशन। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये म्हाडाचं मुख्यालय, म्हाडाच्या मुख्यालयामध्ये आम्ही असं ऐकून होत की म्हाडाचं मुख्यालय सुद्धा आता प्रायव्हेटाईज करून टाकणार, कारण ती मोक्याची जागा आहे। असं आम्ही लक्षात आहे की ज्या 2 फॅमिली आहेत सध्या देशभरात, त्यातल्या एका फॅमिलीचं ठरलंय जिओ धन धनाधन म्हाडाची इमारत आम्ही घेऊन टाकणार। खरं होईल खोटं होईल ते येणारा काळ ठरवेल। अध्यक्ष महोदय, मेट्रो बांधली, चांगली मेट्रो बांधली, जे चांगले त्याला चांगलंच म्हणणार, पण मेट्रो बांधताना सरकारी पैसा आणि मेट्रोच्या स्टेशनला नंतर खाजगीकरण करून टाकलं। परिणाम काय झाले अध्यक्ष महोदय? मेट्रो स्टेशनची नावं पहा,
ट्रेनमध्ये अनाउन्समेंट काय होते, अगला स्टेशन म्युच्युअल फंड सही है अंधेरी, अगला स्टेशन ग्रीन प्लाय ओशिवारा. अध्यक्ष महोदय, काय पोरखेळ लावून ठेवलेलं आहे. माझ्या असं कानावर आलेलं आहे की आता ज्या पुढच्या मेट्रो बनणार आहेत त्याकरताचं टेंडर हे टाटा स्कायला मिळालेलं आहे. टाटा स्कायला मिळाल्यानंतर कदाचित अशी घोषणा होईल, पुढचं स्टेशन इसको लगा डाला तो लाईव्ह झिंगालाला. अध्यक्ष महोदय, माझ्या कानावर आलेलं आहे मंत्रालयाला जे मेट्रो स्टेशन बनलेलं आहे त्याचं टेंडर हे सर्फ एक्सेलला मिळालं आहे. अगला स्टेशन दाग अच्छे है मंत्रालय. अध्यक्ष महोदय, हे काय आपल्याला शोभणार आहे? कसलं प्रायव्हेटायझेशन करायचं एवढा तरी आपण विचार करणार आहोत की नाही. अध्यक्ष महोदय, या प्रायव्हेटायझेशन आणि या खाजगीकरणाच्या नादामध्ये आज सगळ्यात मोठं कोणी विक्टिम होत असेल तर ते आपल्या मराठी शाळेत. अध्यक्ष महोदय, आज मुंबईमध्ये एक प्लॅन्ड मोडस ऑपरेंडी चालू आहे. जुन्या मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळा या मुद्दामून कशा बंद करता येतील याकरता कुठेतरी एक प्रचंड मोठं षडयंत्र रचलं जाते. अध्यक्ष महोदय, मी काही माझ्याकडे फोटोंसहित मी उदाहरणं आणलेली आहेत. परळ भागामध्ये मानाजी राजूजी चाळ प्रांगणात एक चाळ होती आणि चाळीच्या मधोमध स्वतंत्र मराठी शाळा होती, स्वतंत्र इमारत होती. याचा जेव्हा पुनर्विकास झाला, आता पुनर्विकास पूर्ण झालाय, या चाळीच्या ठिकाणी जिकडे मराठी शाळा होती त्याची स्वतंत्र इमारत होती, आज तिकडे अध्यक्ष महोदय काय उभं राहिले, एक लोढा विस्टा नावाची इमारत उभी राहिली आहे. लोढा विस्टा. आणि या लोढा विस्टा इमारतीमध्ये पार्किंगमध्ये केवळ 4 गाळे दिलेत मराठी शाळेकरता. मराठी शाळेची ज्याची स्वतंत्र इमारत परळमध्ये होती तिकडे लोढा विस्टा उभी राहते आणि पार्किंगच्या 4 गाळ्यांमध्ये केवळ मराठी शाळा चालवली जाते. अध्यक्ष महोदय, दुसरं उदाहरण माहीमची शाळा. अध्यक्ष महोदय, न्यू माहीमला मुंबई महानगरपालिकेची शाळा होती जिकडे 1500 विद्यार्थी शिकत होते. 2018 साली मुंबई महानगरपालिकेने खर्च करून त्याच्यावर डागडुजी केली आणि गेल्या वर्षी 7 वर्षापूर्वी डागडुजी झालेली स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं आणि सडनली धोकादायक म्हणून घोषणा करून टाकली. धोकादायक केल्यानंतर काय असतं पुढे, विद्यार्थ्यांना रिकामं करा. विद्यार्थ्यांना रिकामं केल्यामुळे माहीमच्या विद्यार्थ्यांना सायनला पाठवलं. सायनला पाठवल्यामुळे लोकमतची बातमी आहे, आठवड्यातून एकदाच मुले शाळेत, बाकी दिवस आजारी. मेहक शेख इयत्ता 8वी, तेजू प्रकाश कुमटेकर इयत्ता 8वी, आर्यन दाभाडे इयत्ता 7वी, जान्हवी दाभाडे इयत्ता 6वी, दीपक दाभाडे 3री यांच्या पालकांनी सांगितले की दुपारी आणि संध्याकाळी मिळून 2.5 तास चालल्यामुळे मुलांचे पाय दुखतात. अनेक पालकांनी स्वतःच्या मुलांना, विद्यार्थ्यांना त्या शाळेतनं काढून टाकलं, खाजगीत टाकून दिलं आणि नंतर हे काय अहवाल सांगणार, मराठी शाळांमध्ये मुलंच जात नाहीत त्यामुळे त्या शाळेची गरज नाही, खाजगीकरण करून टाका. आणि जेव्हा पालकांनी विरोध केला तेव्हा नवीन स्ट्रक्चरल ऑडिट झालं आणि जेव्हा लोकांनी विरोध केला, मराठी प्रेमींनी विरोध केला, विरोध केल्यानंतर लोकसत्ताची बातमी आहे, दुसऱ्यांदा स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर कळलं ही C1 कॅटेगरीत मोडतच नाही, याची गरजच नव्हती, काही सगळा पहिला ऑडिट खोटा होता. मग अध्यक्ष महोदय, मनात हा प्रश्न येणार नाही का केवळ मराठी शाळांना का टार्गेट केलं जातंय. अध्यक्ष महोदय, तिसरं उदाहरण सुद्धा आहे, कुलाब्याची शाळा. कुलाब्याचे भाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, साऊथ मुंबईचा सगळ्यात, महाराष्ट्रातला सगळ्यात प्रेस्टिजियस भाग. कुलाब्याच्या शाळेला सुद्धा असंच षडयंत्र करून बंद करण्यात येतंय आणि 4 शाळांचे विद्यार्थी हे एका वर्गामध्ये भरवले जात आहेत, एका हॉलमध्ये. आणि मग अर्थातच पालक म्हणतात एवढ्या खालच्या दर्जाचं शिक्षण नको म्हणून वेगवेगळ्या शाळांमध्ये टाकायचं आणि ती सुद्धा शाळा बंद करून टाकायची. अध्यक्ष महोदय, काय चाललंय सगळं. आणि म्हणून आपण आता विचार केला पाहिजे की ज्या मराठी माणसांनी स्वतःचं रक्त गाळून मुंबई ही मिळवून दिली, आज त्याच मुंबईमध्ये मराठी भाषेची, मराठी माणसाची कुठेतरी गळचेपी होतीये का, हा प्रश्न आज आमच्या समोर आहे. अध्यक्ष महोदय, सर्रास मुंबईमध्ये मराठी माणसाला घर नाकारण्याची हिम्मतच व्हायला लागलेली आहे. सांगतात तू नॉनव्हेज खातोस, हमको बास आएगा नहीं लेंगे. कशी होते यांची हिम्मत. आपलं अधिवेशन सुरू असताना मीरा भाईंदरचा व्हिडिओ आलाय, त्याच्यात एक माणूस सांगतोय
इधर बाजू में हमारा डेरा सर है, इसीलिए हमको नॉनवेज वाले नहीं चाहिए, हमको सिर्फ शाह पटेल ही चलेंगे, मराठी माणूस नहीं लेंगे अंदर. एवढी हिंमत होते अध्यक्ष महोदय? कशी होते यांची एवढी हिंमत? घरे नाकारली जातात. एक वीरेन शाह नावाचा व्यक्ती जेव्हा तत्कालीन आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते, त्यांनी निर्णय घेतला की मुंबईतल्या प्रत्येक दुकानावर मराठी पाटी ही लागलीच पाहिजे. त्याला विरोध कोण करतं? वीरेन शाह नावाचा व्यक्ती करतो आणि तो खुलेआम सांगतो की नाही लावणार मराठी पाटी. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये हा कोण वीरेन शाह आहे ज्याची एवढी हिंमत होते की आम्ही मराठी पाटी लावणार नाही? आणि त्याच्या मागे अशी कुठली अदृश्य शक्ती आहे की ज्याच्यामुळे त्याला एवढं पाठबळ तयार होतं की मराठी माणसाच्या अस्मितेला तो हात घालू शकतो? हे देखील आपण शोधलं पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आज जो काही एक प्रोपोगंडा केला जातोय, शेवटी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि त्यामुळे आज खरं म्हणजे ते आमचे सहकारी सदस्य अमितजी इकडे नाही आहेत, पण वारंवार एक ते भीती दाखवतात की सपारून राहा, आताच्या निवडणुकीत जर काही त्रास झाला तर मुंबईचा महापौर हा अमुक अमुक होईल. अध्यक्ष महोदय, गेल्या 4 ते 5 मिनिटांमध्ये मला अशी अपेक्षा आहे की मी सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय की खरा धोका मुंबईच्या मराठी माणसाला कुठून आहे. अध्यक्ष महोदय, आज खरं म्हणजे माझी इच्छा होती की ते असायला पाहिजे होते समोर, पण आपला कदाचित त्यांना काही दुसरं काम असेल ते म्हणून नसतील. हे विदर्भातलं अधिवेशन आहे आणि म्हणून विदर्भातलेच एक थोर कवी, त्यांचं नुकतं निधन झालं. त्यांचं नाव होतं डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग. विदर्भातलेच होते. त्यांची एक अमरावतीचं ना, त्यांची एक कविता आहे. ही कविता मला वाटतं प्रचंड बोलकी आहे. मुसलमान असून येते मले मराठी, थोपटू नका माही पाठ याच्यासाठी. मुसलमान असून येते मला मराठी, थोपटू नका माही पाठ याच्यासाठी. जो जिथे जन्मला तेच त्याची भाषा, पराठीकडून बोंडाचीच करा ना आशा. अध्यक्ष महोदय, ही आपली मुंबई आहे, ही आपली संस्कृती आहे. जो जन्मला मुंबईमध्ये त्याची भाषा ही मराठी आणि त्यामुळे कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या धर्माचा आहे, मराठीवर कोणीच आवाज उचलत नाही. मग अध्यक्ष महोदय, आपण सुद्धा सगळ्यांनी विचार केला पाहिजे की सरकार म्हणून आपण नक्की कुठल्या दिशेने चाललोय? एवढी 240 आमदारांची मेजॉरिटी असताना आपण मराठी भाषेचं जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे, त्याला इन्सेंटिव्हाइज केलं पाहिजे की मराठी शाळा बंद पाडल्या पाहिजेत? कशाला पाहिजे हिंदी भाषा अनिवार्य? मी इंग्लिश मीडियममध्ये शिकलो, इतक्या वेळात माझा एक तरी मराठी शब्द निघाला? येतं ना मला, हिंदी पण येतं, इंग्लिश पण येतं. अगदी अमेरिकेत जाऊन कोलंबिया विद्यापीठात शिकून आलो, तरी कुठे माझ्या मराठीत काय प्रॉब्लेम आहे? काय अडलं आमचं आम्ही 1 ते 5वी अनिवार्य हिंदी नाही शिकलो तर? का वारंवार सरकारकडनं मराठी माणसाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला जातोय? हा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे. आणि म्हणून मला माहिती आहे की आज खरं तर मला भरपूर बोलायचं होतं, पण आमच्याच पक्षाचे आणि सहकारी आमचे भरपूर आमदार आमच्या ज्योतिताईंपासून सगळे थांबलेत, म्हणून मी आता काही जास्त बोलणार नाही. जी काही चिंता अमितजी वारंवार व्यक्त करतात, शेवटचा मुद्दा घेतो आणि थांबतो की मुंबईचा महापौर कोण होणार, मुंबईचा महापौर कोण होणार, एका टर्निंग पॉइंटला मुंबई आहे, आता अमुक होईल, आता तमुक होईल. मी आज आपल्याला आश्वस्त करू इच्छितो, मुंबईचा महापौर हा एक तर कोणता ना कोणती पेडणेकर होईल, महाडेश्वर होईल, आंबेकर होईल, प्रभू होईल, जाधव होईल, राऊळ होईल, दळवी होईल, पाटील होईल, साटम होईल, राऊत होईल, वैद्य होईल, जोशी होईल किंवा भुजबळ होईल, पण मुंबईचा महापौर हा मराठीच माणूस होईल, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि माझी अपेक्षा आहे की सरकारनं सुद्धा आता कुठेतरी भानावर येण्याची गरज आहे. विकास 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 करत अख्खं आपलं राज्य हे आता परप्रांतीयांच्या हातामध्ये देणं बंद करा. कुठेतरी मराठी माणसाचा स्वाभिमान, भूमिपुत्रांना कशा नोकऱ्या मिळतील याकडे आपण काम करा, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपण मला संधी दिली याकरता धन्यवाद. या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.